Hello students, before starting a new session, first of all we correct this question from exercise 1.3 from question number 3rd. Write the negation of following statement. या क्वेश्चनला आपण काय केलं होतं, हा क्वेश्चन रॉंग राईट केला गेला होता आपल्याकडून. टेक्स्टबुक मध्ये असा क्वेश्चन दिलेला आहे, आपण राईट करताना अँड राईट केलं होतं, त्याच्यामुळे आन्सर पण त्याचं निगेशन चेंज झालंय. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन करेक्ट करू आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करू. तर बघा, फर्स्ट या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट करायचंय. कुठल्याही वर्बल फॉर्मचं स्टेटमेंट असेल तर फर्स्ट वी राईट द स्टेटमेंट सिम्बॉलिकली. मग पी इज द फर्स्ट स्टेटमेंट, that is x plus 8 greater than 11, and second statement denoted by q. काय q statement? y minus 3 equal to 6. मग याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं येईल? therefore symbolic representation is p or Q. In between two statement, disjunction is there. हे आलं याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आता आपल्याला काय करायचं, याचं निगेशन राईट करायचंय. मीन्स देअरफॉर निगेशन ऑफ डिसजंक्शन मधला जो सिम्बॉल आहे दोन स्टेटमेंटच्या मध्ये, तो डिसजंक्शनचा सिम्बॉल आहे. मग निगेशन ऑफ डिसजंक्शन इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू negation of first statement or becomes and negation of second statement. This is our negation of given compound statement. It is also called as De Morgan's law. आता फक्त काय करायचं, याला आपल्याला वर्बल फॉर्म मध्ये राईट करायचंय. तर मग काय येईल? निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट इज x plus 8 greater than 11. याचं निगेशन येईल x plus 8 less than equal to 11. इथं ग्रेटर दॅन असल्यामुळे आपल्याला लेस दॅन इक्वल टू साइन पण कन्सिडर करावं लागेल. ऑर बिकम्स अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. y minus 3 equal to 6, its negation is y minus 6 not equal to 6. This is our negation of given statement. Write down this. Now we will take a next topic of mathematical logic, that is algebra of statements. Give heading algebra of statements. It is also called as rules of logic. Algebra of statements. बघा आता हे रूल्स इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर एक्सरसाइज आहे, क्वेश्चन्स असतो. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. भरपूर स्टुडंटला ते डिफिकल्ट क्वेश्चन वाटतात ते, पण ते डिफिकल्ट क्वेश्चन नसतात. फक्त हे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आहे, ते इम्पॉर्टंट रूल्स हे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा आपण फर्स्ट रूल आता स्टार्ट करू. इन अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट फर्स्ट रूल इज ॲडम-पोटेट लॉ. Idempotent law. Very simple law is there. Baka, what is idempotent law? P or P is logical equivalent to P. बघा, कुठल्याही स्टेटमेंटचं सेम स्टेटमेंट बरोबर जर ऑर घेतलं तर ते स्टेटमेंट येतं. आणि कुठल्याही स्टेटमेंटचं, सपोज P इज द स्टेटमेंट, देन वी टेक कंजंक्शन ऑफ P विथ P, इट इज इक्वल टू P. हे दोन रूल आहे. दीज टू रूल्स आर कॉल्ड एज ॲडम-पोटेंट लॉ. बघा याचा मी प्रूव्ह करून देतो एक रूल तुम्हाला सेकंड पण जमेल व्यवस्थित. एक प्रूव्ह जर करून दिलं, बघा सिंगल स्टेटमेंट इज देअर पी. एकच स्टेटमेंट आहे पी. पी इज द फर्स्ट स्टेटमेंट. है ना. आता परत पी आल्यामुळे मी इथे पी लिहितो, परत राईट करतो आणि दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे? पी और पी. हा ऑरचा सिम्बॉल आहे. बघा सिंगल स्टेटमेंट असल्यामुळे दोन ट्रूथ व्हॅल्यू येतील, ट्रू फॉल्स. बघा स्टेटमेंट आयदर ट्रू और फॉल्स. इथे पण हे पी असल्यामुळे सेम येतील, ट्रू फॉल्स. बघा आता पी और पी मीन्स इन बिटवीन दीज टू कॉलम्स ऑर इज देअर. व्हॉट इज ट्रूथ टेबल फॉर ऑर? इफ बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स, then their disjunction is false. Otherwise,
ट्रू. मग बघा, इफ बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स देन देअर डिसजंक्शन इज फॉल्स, अदर केसेस इट इज ट्रू. मग बघा, हा कॉलम ऑब्झर्व करा. P or P is nothing but P. P आलेला आहे परत, कळलं का? मग सेम केसमध्ये P and P इक्वल टू काय येतं? Pच येतं. मग हे दोन रूल लक्षात ठेवा. These two rules are called as idempotent law. Understood? ठीक आहे. Write down this. हे रूल्स जर व्यवस्थित लक्षात असतील तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम विदाउट युजिंग ट्रूथ टेबल सॉल्व्ह करता येईल. आता नेक्स्ट रूल, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ बघा, हे रूल तुम्हाला माहिती ऑलरेडी. कम्युटेटिव्ह लॉ मीन्स जशी ऍडिशन कम्युटेटिव्ह असते, ऍडिशन इज कम्युटेटिव्ह मीन्स 2 + 3 = 3 + 2. कसं राईट करता येईल? ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. 2 + 3 = 3 + 2 बोथ आर सेम. तसं 2 मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो कम्युटेटिव्ह. 2 × 3 केलं काय आणि 3 × 2 केलं काय, बोथ आर सेम. तसंच कम्युटेटिव्ह लॉ मध्ये P or Q is logical equivalent to Q or P. बघा, P or Q केलं तरी चालेल, Q or P केलं तरी चालेल, बोथ आर सेम. नंतर P and Q असेल तर त्याला पण Q and P केलं तरी चालेल. These two laws are called as commutative law. Write down this law also. बघा, इम्पॉर्टंट लॉ आहे. व्यवस्थित जर बघितलं तर एकदम सिंपल लॉ आहे आणि याच्याकडे लक्ष द्या व्यवस्थित, तुम्हाला अंडरस्टूड होईल. हे तुम्ही ट्रूथ टेबलने, जसं आपण फर्स्ट प्रूव्ह केलंय बाय युजिंग ट्रूथ टेबल, तसं तुम्हाला हे ट्रूथ टेबलने प्रूव्ह करता येईल. आता थर्ड लॉ आपण बघणार आहे. थर्ड लॉ इज कॉल्ड ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दिस लॉ इज इम्पॉर्टंट. भरपूर क्वेश्चन्स मध्ये मॅक्झिमम टाइम्स हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला अप्लाय करावा लागतो. बघा काय, सपोज P and Q or R, दिस इज अ गिवन स्टेटमेंट. याला आता लॉजिकल इक्विव्हॅलंट डिस्ट्रीब्युट करता येईल. बघा, इट्स नेम सजेस्ट इट्स डेफिनेशन. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स वी हॅव टू डिस्ट्रीब्युट. बघा, मी पहिले काय करतो, P and Q म्हणजे इनडायरेक्टली आणि ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचे. P and Q वी कॅन राईट इन फर्स्ट ब्रॅकेट, P and Q in one bracket or as it is, and नंतर P and R in second bracket, P and R. For this we can write this also, and for this we can write this also. This it is called as distributive law. आता मला सेकंड सांगा बरं. दिस इज फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेकंड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्ही सांगा. P or Q and R याला कसं डिस्ट्रीब्युट करता येईल? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इनडायरेक्टली आणि ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचे. दोन ब्रॅकेट येतील, हा मधला जो सिम्बॉल आहे अँड ऍज इट इज राहील. मग काय फर्स्ट ब्रॅकेट मध्ये P or Q इन फर्स्ट ब्रॅकेट, P or Q, दिस अँड ऍज इट इज, आणि P or R इन सेकंड ब्रॅकेट. These two are called as distributive law. Write down these three laws first. Then next law is De Morgan's law. We already studied this. बघा, ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेला आहे आणि स्टडी पण केलेला आहे. नेक्स्ट फोर्थ नंबर लॉ इज De Morgan's law. De Morgan's law. There are two De Morgan's law. First is negation for conjunction and second is negation for disjunction. What is negation of P and Q? We take separate negation for both these statements and the and becomes or. याला म्हणता De Morgan's law. It is first De Morgan's law. What is second De Morgan's law? Negation of P or Q is a logical equivalent to negation of first statement or becomes and negation of a second statement. These two are called as De Morgan's law. Fifth law, associative law. Associative law. एकदम सिंपल लॉ आहे हा पण associative law.
आता काय बघा असोसिएटिव्ह लॉ इथे लक्ष द्या एक मिनिट असोसिएटिव्ह लॉ कडे पी अँड क्यू अँड आर बघा इथे काय क्यू अँड आर ला ब्रॅकेट येते आपण काय करू शकतो वी कॅन राईट पी अँड क्यू इन वन ब्रॅकेट आणि आर सेपरेटली पी अँड क्यू इन वन ब्रॅकेट अँड आर सेपरेटली or we can write without using bracket P and Q and R. This is called as associative law. Then second, if in between three statements or is there P or Q or R is a logical equivalent to बघा Q or R ला ब्रॅकेट आहे तर आपण P or Q ला पण देऊ शकतो P or Q or R. Or we can write without using bracket also. P or Q or R. These two are called as associative law. मग कुठल्याही दोन याला आपण ब्रॅकेट देऊ शकतो or without bracket we can write without bracket also. Understood this? Identity law. This law is also important. बघा identity law काय आहे P and T is equal to P. कुठल्याही स्टेटमेंटचं ट्रू बरोबर जर कंजंक्शन घेतलं तर ते स्टेटमेंट येतं आणि P अँड F इज इक्वल टू F. P अँड F इक्वल टू F. आता बघा कुठल्याही स्टेटमेंटचं फॉल्स बरोबर जर कंजंक्शन घेतलं तर फॉल्स स्टेटमेंट येतं. नंतर बघा अजून एक लॉ आहे P और F इज इक्वल टू P and P or T is equal to is a logical equivalent to F. Sorry, true. It is equal to true. आता आपण 7th नंबरचा लॉ बघणार आहोत. कुठला लॉ आहे 7th नंबरचा कॉम्प्लिमेंटरी लॉ. कॉम्प्लिमेंटरी लॉ और त्याला कॉम्प्लिमेंट लॉ असं पण म्हणतात. बघा काय कॉम्प्लिमेंट लॉ आता कुठल्याही स्टेटमेंटचं हे तुम्ही पण सांगू शकता कॉम्प्लिमेंटरी लॉ काय आहे कुठल्याही स्टेटमेंटचं सपोज पी इज अ स्टेटमेंट आणि वी टेक इट्स निगेशन आणि ह्या दोघांचं जर कंजंक्शन घेतलं तर कशाबरोबर लॉजिकल इक्विव्हॅलेंट येईल रे बघा आता सपोज पी जर आपण ट्रू घेतला पी जर ट्रू घेतला तर इट्स निगेशन इज फॉल्स आणि मध्ये कुठला सिम्बॉल आहे and चा symbol आहे काय ट्रूथ टेबल and चा if both the statements are true then statement is true otherwise false. मग बघा दोन्ही स्टेटमेंट ट्रू कधीच येणार नाही का बरं येणार नाही तर पहिलं ट्रू घेतलं तर त्याचं निगेशन फॉल्स येईल पहिलं फॉल्स घेतलं तर त्याचं निगेशन ट्रू येईल म्हणजे T and F or F and T it is always equal to F. This is first complementary law. आता हे सांगा मला P is the statement निगेशन P इज इट्स निगेशन आणि दोघांमध्ये जर ऑर घेतलं आता ऑर साठी दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल अदरवाईज ट्रू येईल. मग दोन्ही फॉल्स असतील का बघा बरं P जर फॉल्स घेतला तर Q ट्रू येतोय P जर ट्रू घेतला तर निगेशन P फॉल्स येते म्हणजे आयदर F और T और T और F म्हणजे F और F कधीच येणार नाही म्हणून काय येईल स्टेटमेंट ट्रू येईल. दीज टू आर कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंट लॉ. राईट डाऊन दिस. बघा हे लॉ पण इम्पॉर्टंट आहे दोन कॉम्प्लिमेंट लॉ. त्याच्यानंतर 8 नंबरचा लॉ आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ ऍब्झॉर्ब केली जाते व्हॅल्यू. आता कुठली व्हॅल्यू बघा P अँड P और Q बघा हे दोन स्टेटमेंट सेम आहे इथे अँड इथे ऑर तर लॉजिकल इक्विव्हॅलेंट येतं P च्या. मग P अँड P और Q इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू P. मग मध्ये सिम्बॉल ऑर जरी आला आणि ब्रॅकेट मध्ये अँड जरी आलं पण हे दोन स्टेटमेंट जर सेम असतील तर हे स्टेटमेंट राईट करायचं अँड Q is logical equivalent to P. These two are called as absorption law. मग लिहून घ्या. लास्ट 2 लॉज आर रिमेनिंग. आता बघा 9 नंबरचा लॉ आहे 9th नंबर लॉ इज कंडिशनल.
कंडिशनल लॉ. आता बघा कंडिशनल लॉ काय आहे, P implies Q. इम्प्लिकेशन कन्वर्टेड इंटू ऑर. हे जे इम्प्लिकेशन साईन आहे याला ऑर मध्ये कन्वर्ट करता येतं बाय युझिंग कंडिशनल लॉ. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं, जे फर्स्ट स्टेटमेंट असेल त्याचं काय घ्यायचं, निगेशन, और सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज. दिस इज कॉल्ड ऍज कंडिशनल लॉ. आता 10th नंबरचा जो लॉ आहे लास्ट, तो बाय कंडिशनल लॉ आहे. बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ काय बघा, बाय कंडिशनल लॉ P बाय कंडिशनल Q. आता डबल इम्प्लिकेशनला पहिले काय करायचं, सिंगल इम्प्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायचं. P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. बघा बाय कंडिशनलला सिंगल इम्प्लिकेशन मध्ये आपण कन्वर्ट केलंय. आता परत याच्या पुढे इम्प्लिकेशनचा रूल काय, इम्प्लिकेशनचा रूल, इन्स्टेड ऑफ P इम्प्लाइज Q वी कॅन राईट दिस. म्हणजे निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट, implication becomes or. Negation of first statement, implication becomes or. Second statement as it is. Here also same. Q implies P. So negation of first statement, that is negation of Q. Implication becomes or. Second statement as it is. These are called as biconditional law. बघा एकदम सिंपल लॉ आहे. हे दोन लॉ आपल्याला यूज करावं लागतात. इट इज कॉल्ड ऍज कंडिशनल लॉ. It is called as conditional law. It is called as biconditional law. Write down this. Now we are going to start questions from exercise 1.4. We will take all the questions of exercise. बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राइट द निगेशन ऑफ फॉलोइंग जस्टिफिकेशन. मीन्स विच रूल इज अप्लाय, वी हॅव टू राइट दिस रूल इन फ्रंट ऑफ दॅट. बघा आता रूल्स ऑफ निगेशन मीन्स विच रूल्स, फर्स्ट टू. बघा आता मी रूल्स एकदा परत रिवाइज करतो. P अँड Q. निगेशन ऑफ P अँड Q इज निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट, निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट अँड बिकम्स ऑर. देन निगेशन ऑफ P or Q is logical equivalent to negation of P or becomes and negation of Q. Then negation of conditional statement. What is negation of P implies Q? P and negation Q. First statement as it is, implication becomes and negation of second statement. Of a conditional statement, and this is negation of biconditional statement. And last rule of negation is negation of negation is original statement. These 5 rules are important and आता ऑलरेडी आपण 8 रूल घेतलेले आहेत. ते अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आहे, ते आपण यूज करणार आहे. त्याच्या आधी दीज रूल्स आर इम्पॉर्टंट. याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स law. These two are called as De Morgan's law. याला negation of conditional statement, negation of biconditional statement, and negation of negation. तर आता बघा इथे रूल्स यूज करून आपल्याला एक्सरसाइजचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. आपण 1 by 1 क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा सगळे 8 चे 8 क्वेश्चन्स आपण इथे राईट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करू, एक एक क्वेश्चन्स त्या साईडला सॉल्व्ह करू. फर्स्ट, व्हॉट इज फर्स्ट क्वेश्चन, वी हॅव टू write the negation of these statement by using rules of negation. बघा आता लक्ष द्या इकडे. याचं काय घ्यायचंय आपल्याला, निगेशन कन्सिडर करायचंय. फर्स्ट राईट गिवन स्टेटमेंट अंडर निगेशन साइन. बघा आता एकदम सिंपल आहे, व्यवस्थित लक्ष द्या फक्त याला व्यवस्थित. बघा फर्स्ट स्टेटमेंट जास्त, इट इज ऑलवेज कन्सिडर ऍज P. सेकंड स्टेटमेंट कन्सिडर ऍज Q. तुम्हाला काय दिसतंय ब्रॅकेटमध्ये, P implies Q. आणि त्याचं काय आहे, निगेशन आहे. मग विच रूल, निगेशन ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. व्हॉट इज निगेशन ऑफ P implies Q? P and negation Q. First statement as it is, implication becomes and negation of second statement. बघा इथे आपण घेऊ फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज मीन्स विच स्टेटमेंट ऍज इट इज. फर्स्ट स्टेटमेंट मीन्स निगेशन Q as it is.
implication becomes or. Sorry, and implication becomes and. Negation of second statement, that is negation of P. This is our, इथं कुठला रूल यूज केला आपण? Negation of implication. Negation of implication or a conditional statement. एवढं राईट करायचं. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. इथपर्यंतच ठेवू शकता आन्सर. काय येईल इम्प्लिकेशनचं निगेशन? फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, implication becomes and, negation of second statement. Write down this. एकदम सिंपल आहे. फक्त रूल्स अप्लाय करायचे. दोन स्टेटमेंटच्या मध्ये जो सिम्बॉल असेल त्याचा रूल अप्लाय करायचा. आपण सेकंड सब क्वेश्चन करू. जस्टिफिकेशन मध्ये पुढे रिझन राईट करायचं. रिझन म्हणजे विच रूल, जो अप्लाय केलाय तो रूल अप्लाय केला. आता बघा सेकंड आपल्याला काय फाइंड करायचं? निगेशन. व्हॉट इज सेकंड क्वेश्चन? P and negation Q. P and negation Q. We have to take its negation. याचं काय घ्यायचं आपल्याला? Negation. बघा, फर्स्ट स्टेटमेंट ऑलवेज कन्सिडर ॲज P, सेकंड स्टेटमेंट कन्सिडर ॲज Q. हे पहिलं स्टेटमेंट P आहे, सेकंड स्टेटमेंट Q आहे, दोघांमध्ये अँड आहे. डी मॉर्गन्स लॉ, फर्स्ट डी मॉर्गन्स लॉ. काय लॉ आहे डी मॉर्गन्स लॉ? Negation of P and Q is a logical equivalent to negation of first statement, negation of second statement, and becomes or. याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. आता हा रूल आपल्याला अप्लाय करायचा इथे. आता बघा, याचं आपल्याला निगेशन राईट करायचं. सो निगेशन इज निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट and becomes or. Negation of second statement. Second statement is negation Q. इथं कुठला रूल अप्लाय केला आपण? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ आपण अप्लाय केलेला आहे. आता सेकंड रूल अजून एक यूज होईल. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे रूल ऑफ निगेशन यूज होईल. फर्स्ट निगेशन P ॲज इट इज or as it is. Negation of negation is given statement Q. कुठला रूल अप्लाय केला आपण इथे? निगेशन ऑफ negation. This is required answer. एवढंच त्याचं निगेशन आहे इथपर्यंत. एकदम सिंपल पार्ट आहे. जस्टिफिकेशन मध्ये तुम्हाला हे रिझन राईट करायला, कुठले रूल यूज केलेले ते राईट करावे लागतील. विदाउट दिस रूल्स, बघा हे रूल जर लिहिले नाही तर कुठलाही मार्क्स त्याला भेटणार नाही बोर्डसाठी. आता आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन. थर्ड नंबर एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. व्हॉट इज थर्ड क्वेश्चन? P or negation Q. P or negation Q. And we have to take its negation. याचं काय घ्यायचं आपल्याला? निगेशन कन्सिडर करायचं. फर्स्ट स्टेटमेंट इज P, सेकंड स्टेटमेंट इज Q, and in between these two statements or is there. बघा, या पहिल्या स्टेटमेंट आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये कुठला सिम्बॉल आहे? और. सो वी हॅव टू यूज डी मॉर्गन्स लॉ. काय डी मॉर्गन्स लॉ? निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट और becomes and. Negation of second statement. Second statement is negation Q. Here we apply De Morgan's law. इथं आपण कुठला रूल अप्लाय केला आहे? डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केलेला आहे. आता अगेन वी हॅव टू यूज वन रूल. फर्स्ट निगेशन P as it is and what is negation of negation? Negation of negation is original statement, that is Q. Here we apply rule of negation or negation of negation. This is our required negation of this statement. Write down this. एकदम सिंपल क्वेश्चन है. आता आपण फोर्थ नंबरचा क्वेश्चन घेणार आहोत. फोर्थ नंबर काय? फोर्थ नंबरचं P and negation Q and R. P or negation Q and R. We have to take its negation. बघा कुठले रूल यूज होणार आहेत?
तर ऑलवेज डी मॉर्गन्स लॉ, जास्तीत जास्त डी मॉर्गन्स लॉ आपल्याला अप्लाय करायचे. याचा आपल्याला निगेशन कन्सिडर करायचंय. सो राईट दिस अंडर निगेशन साइन. याला कुठल्या साइनच्या अंडर लिहायचंय? निगेशन साइनच्या अंडर लिहायचं. आता बघा, फर्स्ट ब्रॅकेट मीन्स स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट. आता फर्स्ट स्टेटमेंट कन्सिडर ॲज पी. दिस फर्स्ट स्टेटमेंट कन्सिडर ॲज पी आणि सेकंड स्टेटमेंट कन्सिडर ॲज क्यू. आणि ह्या दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे? अँडचा. दॅट इज निगेशन ऑफ कंजंक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डी मॉर्गन्स लॉ. मग काय निगेशन ऑफ कंजंक्शन? निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट, दॅट इज निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. आता निगेशन ऑफ अँड इज ऑर. Negation of second statement is negation of R. This is our first law. Which law? De Morgan's law. De Morgan's law. आता again we have to use the De Morgan's law in first bracket. या ब्रॅकेट मध्ये परत कुठला रूल अप्लाय करावा लागेल? De Morgan's law. First statement is P. Second statement is negation Q. In between these two statements OR is there. And outside negation sign is there. मग काय negation of OR? Negation of first statement. OR becomes AND. Negation of second statement, that is negation of negation Q or negation of R as it is. Here we use again De Morgan's law. Again we use De Morgan's law. And last we have to apply negation of negation means original statement. So negation of P as it is and negation of negation Q is Q. We put a bracket here. Negation of R as it is. Here we apply negation of negation. This is required negation of the statement. Yes, sir, required negation. Write down this. Fifth number sub-question. What is fifth number sub-question? P implies P or negation Q. And we have to take its negation. याचं काय घ्यायचं आपल्याला? Negation consider करायचं. मग write this statement under negation sign. बघा आता दोन स्टेटमेंटच्या मध्ये implicationचं साइन आहे. What is the negation of implication? First statement as it is, implication becomes and. Negation of second statement, that is P or negation Q. Here we write which rule? Negation of implication. Negation of implication. Now first statement as it is, but here outside the bracket negation sign is there, and in between two statements OR is there, means we have to use De Morgan's law. कुठला रूल यूज करायचा आपल्याला? De Morgan's law. मग P and. What is De Morgan's law? Negation of first statement OR becomes and. Negation of second statement, that is negation Q. Here we apply De Morgan's law. De Morgan's law. And last rule we have to apply. Negation of negation is original statement. That is P and negation P and negation of negation is original statement. That is Q. This is negation of negation. This is our required negation for this statement. या स्टेटमेंटचं काय आलेलं आहे? Required negation. Write down this. त्याच्यानंतर आता आपण 6th नंबरचा क्वेश्चन सॉल्व करणार. Sixth number sub-question. What is the sixth number? Negation of P and Q or P or negation Q. थोडा लेंदी क्वेश्चन असेल मोठा, तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित ब्रॅकेट वगैरे देऊन सॉल्व्ह करायचंय.
तर आता बघा याचं आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, वी हॅव टू टेक इट्स निगेशन. त्याचं आपल्याला निगेशन घ्यायचे. सगळ्यात पहिलं फर्स्ट ब्रॅकेट इज नथिंग बट पी. फर्स्ट ब्रॅकेट कन्सिडर ॲज पी, सेकंड ब्रॅकेट कन्सिडर ॲज क्यू, आणि इन बिटवीन दीज टू ब्रॅकेट्स ऑर इज देअर. म्हणजे अगेन वी हॅव टू यूज डी मॉर्गन्स लॉ. काय डी मॉर्गन्स लॉ? negation of first statement. Negation of first statement means negation P and Q, or becomes and negation of second statement, that is negation of P or negation Q. समजली का? फर्स्ट स्टेप. इथे कुठला रूल अप्लाय केला आपण? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स law. Again, we have to use the second rule here. Negation of negation first. And negation of negation is original statement, that is P and Q. And आता परत first statement is P, second statement is negation P, आणि परत or आलेले. मग again we have to use De Morgan's law. What is the negation of first statement? P. Or becomes and negation of second statement, that is negation of negation Q. Here we apply two rules, that is first negation of negation and De Morgan's law. First write rule negation of negation. Second De Morgan's law. De Morgan's law. Again, last step is there. Negation of negation is original statement. So last step of negation is P and Q, and negation of P as it is, and negation of negation is original statement Q. This is the negation of negation. Which rule? Negation of negation. This is our required negation for this statement. This is required negation. 4-5 स्टेप मध्ये आन्सर आहे प्रत्येक क्वेश्चनचं. नाउ वी कन्सिडर 7th one. सेवन्थ वन नंबरचा क्वेश्चन आपण राईट करणार आहे. काय 7th नंबरचा क्वेश्चन? P or negation Q implies P and negation Q. याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? निगेशन. राईट द गिवन स्टेटमेंट अंडर निगेशन साइन. अंडरस्टूड दिस? आता बघा, फर्स्ट ब्रॅकेट इज नथिंग बट P, फर्स्ट स्टेटमेंट, and second bracket is nothing but Q, and in between these two statements conditional sign is there, implication. What is negation of implication? First statement as it is P or negation Q, implication becomes and negation of second statement, that is negation of P and negation Q. Here we apply negation of implication. Negation of implication. बघा थेरी घेतलेली होती आपण. थेरी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. थेरॉटिकल पार्ट एकदा परत व्यवस्थित स्टडी करा. आता त्याच्यानंतर फर्स्ट दिस स्टेटमेंट ॲज इट इज P or negation Q, and again outside the bracket negation is there, and in between two statements and is there. So we have to apply first De Morgan's law. Okay, first De Morgan's law, negation of first statement and becomes or negation of second statement, that is negation of negation Q. Here we apply De Morgan's law. Here we apply De Morgan's law. And last rule we have to apply negation of negation is original statement. So required negation for given statement is P or negation Q, and negation P or
Negation of negation is Q. Here we apply negation of negation. Which rule? Negation of negation. This is our required negation for this statement. It's our required negation. Write down this. हे बघा, प्रूफ जर विचारलं तर आपल्याला लास्ट स्टेप पर्यंत सिम्प्लिफाय करावं लागते, जोपर्यंत RHS येत नाही तोपर्यंत. पण फक्त विचारलं राईट द युझिंग द रूल ऑफ निगेशन, राईट द निगेशन, तर मग आपण जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत राईट करू शकतो. अंडरस्टूड? लास्ट वन. Eighth one. Yeah. What is the eighth one? Negation P or negation Q, or P and negation Q, and we have to take negation of these. First bracket is nothing but first statement P. First bracket is nothing but first statement P. Second bracket is nothing but statement Q. आणि या दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे? OR चा सिम्बॉल. Means we have to apply second De Morgan's law. That is negation of first statement. OR becomes and negation of second statement. That is negation of P and negation Q. Understood? Then आता बघा पुढचं. Again, which rule we have apply here? De Morgan's law. De Morgan's law. Then again, in between two statements, OR is there. Means we have to apply De Morgan's law again. So negation of first statement, that is negation P, OR becomes and negation of second statement is, that is negation Q. And here also we have to apply De Morgan's law. That is negation of first statement P and becomes OR. Negation of second statement is negation Q. Here we apply De Morgan's law. And last step, we have to write the negation of negation. We have to apply negation of negation. So negation of negation is P. Here negation of negation Q is Q. Double negation is original statement. And negation of P as it is, or negation of negation Q is Q by using negation of negation. Negation of negation. This is our required negation for this statement. या स्टेटमेंटचं काय आलेलं आहे? रिक्वायर्ड निगेशन आलेलं आहे. अंडरस्टूड? दिस इज क्वेश्चन नंबर फर्स्ट. We have to write negations with justification. Justification is nothing but we have to write this rule. Okay. Exercise 1.4. Rewrite the following statement without using if then. आता बघा, गिवन स्टेटमेंट मध्ये if then दिलेलं आहे. If then, and we have to write this statement without using if then. Means we have to use conditional law first. You see the conditional law. What is conditional law? If in between two statements P implies Q is there, we can write without using implication, that is negation P or Q. This is our conditional law, and we have to apply this conditional law for these three statements. First, before writing without using if then, first we write this statement symbolically. First question, let denote the given statement by P and Q. What is statement P? A man is judge. P is the statement, a man is judge. And what is statement Q? Man is honest. Man is honest. And their symbolic representation is P implies Q. That is
If man is judge, then he is honest. This is symbolic representation. This is in the form of if then. We know that. Which law? Conditional law. What is conditional law? This statement P implies Q is logical equivalent to negation P or Q. These two statements are logical equivalent. Means instead of that we can write this also. Means what is verbal representation? Its verbal representation is negation of first statement. That is, a man is not judge. Man is not judge. Or second statement as it is, man is honest. He is honest. This is our rewriting of this statement without using if then. कळलं का? सिमिलर क्वेश्चन्स दोन्ही पण एकदम सिंपल. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं और सेकंड स्टेटमेंट ऍज इट इज राईट करायचंय आणि इफ देन रिमूव्हिंग, बिकॉज दिस statement is logical equivalent to negation P or Q. Now we consider a second. Write down this. We consider second statement. First we write this statement symbolically. So what is statement P? Statement P. 2 is rational number. 2 is rational number is the first statement, and second is root 2 is irrational number. Root 2 is irrational number. Their symbolic representation is if P2 is rational number, then root 2 is irrational number. This is our symbolic representation, and this statement is logical equivalent to negation P or Q. Means instead of this we can write this also by using conditional law. आता बघा verbal form मध्ये negation of first statement, that is 2 is not rational number. 2 is not rational number. Or second statement as it is, that is root 2 is rational number, or root 2 is irrational number. This is our rewriting of the given statement without using if then. Write down this. This rule is important. Conditional law. Now we consider third statement. Third subquestion. So first, P is the first statement. F of 2 is equal to 0. Now what is statement Q? F of x is divisible by x minus 2. And their symbolic representation is if P then Q. And this statement is logical equivalent to, we know that, conditional law. Conditional law. This statement P implies Q is logical equivalent to negation of first statement or second statement as it is. Instead of this we can write this also. So what is verbal form of the given statement? Verbal form is negation of P, that is f of 2 not equal to 0, or is there. And second statement as it is, that is f of x is divisible by x minus 2. This is our rewriting of the statement without using if then. Very simple questions are there, these three questions. In question number 2,
विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. म्हणजे ट्रूथ टेबलचा यूज करायचा नाहीये आणि हे दोन स्टेटमेंट काय दाखवायचे, लॉजिकल इक्विव्हॅलंट. तर तुम्ही एकदा जी थेरी आपण घेतली, जे सगळे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये सगळे रूल्स लिहून दिलेले, सगळे लॉज, ते एकदा रिवाइज करून घ्या. तर वी टेक LHS टू सॉल्व. व्हॉट इज LHS? LHS इज इक्वल टू P बाय कंडिशनल Q. LHS. आता बघा, जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत आपल्याला रूल्स अप्लाय करत चालायचं. एकदम सिंपल पार्ट आहे, व्यवस्थित लक्ष द्यायला. फक्त रूल्स माहीत पाहिजे, सगळे रूल्स लक्षात ठेवायचे. आता बघा, व्हॉट इज अ बाय कंडिशनल लॉ? दोन स्टेटमेंटच्या मध्ये बाय कंडिशनल साइन आहे. सो बाय कंडिशनल लॉ इज P implies Q and Q implies P. This is called as biconditional law. लास्ट रूल बघा, लिहून दिलेला आहे मी. biconditional law. This law is called as biconditional law. तर आता बघा, आपल्याला and or चे सिंबल पाहिजे. अगेन कन्वर्ट दिस इम्प्लिकेशन इनटू कंडिशनल और बायकंडिशनल. तर आपला कंडिशनल लॉ पण आहे आपल्याकडे. काय आहे? फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन येईल, ह्याचं काय होईल? ऑर. सेकंड स्टेटमेंट इज क्यू. दिस and as it is, negation of first statement, implication becomes or, second statement as it is. This is called as conditional law. Conditional law. इथं आपण conditional law अप्लाय केलेला आहे. बघा, फक्त जर असतं राईट द निगेशन तर इथपर्यंत याचं सोल्युशन सफिशियंट असतं. पण आता आपल्याला प्रूव्ह करायचंय, तर जोपर्यंत हे आपल्याला RHS ऑब्टेन होत नाही तोपर्यंत आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करत जायचंय. तर आता बघा काय येईल. आता मी काय करतो, ह्या पूर्ण ब्रॅकेटचं अँड घेतो पहिलं Q बरोबर, आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं अँड घेतो P बरोबर. मग त्याला कुठला लॉ म्हणतो? आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग काय येईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? बघा, ब्रॅकेट ॲज इट इज, निगेशन P और Q, याचं अँड घ्यायचंय कशा बरोबर? निगेशन Q बरोबर. हे फर्स्ट आलं. आता हा मधला जो ऑर साइन आहे ते ॲज इट इज, आणि त्याच ब्रॅकेटचं अँड घ्यायचं आहे P बरोबर. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. निगेशन P और Q अँड P. बघा, या ब्रॅकेटचं अँड निगेशन Q बरोबर, या ब्रॅकेटचं अँड निगेशन P बरोबर. इन बिटवीन ऑर इज देअर. इट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ त्याला म्हणतात, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. आता बघा, परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे. म्हणजे निगेशन P चे अँड घ्यायचंय निगेशन Q बरोबर, मधला ऑर सिम्बॉल ॲज इट इज, आणि Q चं अँड घ्यायचंय निगेशन Q बरोबर. तर मग काय येईल बघा, आता नेक्स्ट स्टेप, निगेशन P अँड निगेशन Q or as it is. Second bracket Q and negation Q. In second bracket we apply same rule here, same distributive law. मग काय येईल? negation P and P. पहिल्या ब्रॅकेट मध्ये negation P and P हा R symbol as it is. त्याच्यानंतर येईल negation P and P. Sorry, Q and P. This is called as distributive law. राईट करत जायचे प्रत्येक स्टेपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला आपण. आता बघा हियर इन नेक्स्ट स्टेप काय नेक्स्ट स्टेपला, आता नेक्स्ट स्टेपला निगेशन P अँड निगेशन Q ॲज इट इज. ऑर आता बघा कुठल्याही स्टेटमेंटचं त्याच्या निगेशन बरोबर जर अँड घेतलं, हे जर ट्रू असेल तर हे फॉल्स येईल, हे फॉल्स असेल तर हे ट्रू येईल. म्हणजे T अँड F किंवा F अँड T अँड साठी दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतो, अदरवाईज फॉल्स. म्हणजे हा कुठला लॉ आपण आयडेंटिटी रूल यूज केला. आपण आयडेंटिटी रूल अप्लाय केला इथे बघून घ्या एकदा. ऑर वी अप्लाय सेम रूल इन सेकंड ब्रॅकेट. इथं पण बघा निगेशन P अँड P इज नथिंग बट F. F will or Q and P as it is. This is complementary law. Which law we apply here?
कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आपण अप्लाय केलेला आहे बघा. क्यू अँड निगेशन क्यू म्हणजे पी अँड निगेशन पी इज फॉल्स. कळलं का? आता त्याच्यानंतर हे एक स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटचं जर फॉल्स बरोबर ऑर घेतलं तर ते स्टेटमेंट येतं. म्हणजे पी ऑर एफ इज पी आणि एफ ऑर पी इज पी. कुठला रूल अप्लाय केला आहे इथे राईट करतो मी नेक्स्ट. आता तर काय येईल बघा. आता स्टेटमेंट ॲज इट इज राईट. निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा negation P and negation Q or F is this statement as it is. याला आपण P जर कन्सिडर केलं तर P or F is P. In between this or sign as it is. Again F or P is P. Q and P. It is called as identity law. Identity law. Understood this? Now, again we write commutative law. P or Q or Q or P. We can write anywhere. First we write this. Q and P. We can write it as P and Q. This or as it is. And we can write this statement negation P and negation Q. It is called as commutative law. Commutative law. And this is our RHS. बघा बरं RHS आली का? कम्प्लीट RHS आपल्याला ऑब्टेन झालेली. दिस इज अवर रिक्वायर्ड प्रूफ. बघा स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं तर एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिलं आपण काय केलं? LHS वी टेक LHS टू सॉल्व्ह. नंतर फर्स्ट रूल अप्लाय केलाय बाय कंडिशनलचा रूल. नंतर परत रूल अप्लाय केलाय कंडिशनलचा रूल. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलेला आहे. अगेन वी यूज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नंतर यूज केलेला आहे कॉम्प्लिमेंटरी लॉ, आयडेंटिटी लॉ आणि परत कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉला आपण कसं राईट करू शकतो? सेकंड स्टेटमेंट वी कॅन राईट फर्स्ट, फर्स्ट स्टेटमेंट वी कॅन राईट सेकंड. राईट डाऊन दिस. Prove this. First of all we take LHS to solve. What is LHS? काय बघा LHS व्यवस्थित लक्ष द्या. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. P or Q and P or negation Q. We take LHS to solve. सगळ्यात पहिले ऑब्झर्व करा काही कॉमन वगैरे घेता येईल त्याच्यातून. यस, काय काय कॉमन घेता येईल याच्यातून? कॉमन घेता येईल पी ऑर आणि हिअर पी ऑर. पी ऑर विल गेट कॉमन. व्हॉट इज रिमेनिंग? इथून पी ऑर जर कॉमन घेतला तर क्यू इज रिमेनिंग अँड इथून पी ऑर जर कॉमन घेतला तर निगेशन क्यू इज रिमेनिंग. समजलं का? फर्स्ट आपण कॉमन घेतलेलं आहे पी ऑर आणि पी ऑरचा सिम्बॉल कॉमन घेतलेला आहे. त्याच्यानंतर दिस P as it is or here we use complementary law. काय कॉम्प्लिमेंटरी लॉ? आता मी इथे कॉम्प्लिमेंटरी लॉ राईट करतो. P and its negation is false. बघा बरं येतं का? F P जर ट्रू असेल तर निगेशन P फॉल्स येईल. T and F is equal to F. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल. दोन्ही ट्रू पॉसिबल नाहीये बिकॉज स्टेटमेंट अँड इट्स निगेशन याच्यामध्ये अँड असल्यामुळे इथे फॉल्स स्टेटमेंट येईल. मग क्यू अँड निगेशन क्यू वी कॅन राईट एफ. हिअर वी यूज कॉम्प्लिमेंट लॉ. कुठला लॉ अप्लाय केला आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. आणि आता इथे आयडेंटिटी लॉ यूज होईल. मग पी ऑर एफ इज नथिंग बट पी. हिअर वी यूज आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी law and this is nothing but our RHS. हेच प्रूव्ह करायचं. बघा 2-3 स्टेप मध्ये आन्सर आहे. फक्त लॉज वगैरे व्यवस्थित माहित पाहिजे. राईट डाऊन दिस. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड नंबर प्रूफ. फर्स्ट वी टेक LHS टू सॉल्व. बघा क्वेश्चन जरी लेंथी दिसत असेल तर क्वेश्चन नंबर एकदम सिंपल क्वेश्चन आहे. P and Q or negation P and Q or P and negation Q. एकदम सिंपल. तर सगळ्यात पहिले बघा काही कॉमन वगैरे दिसतंय का? फर्स्ट टू ब्रॅकेट मध्ये थर्ड ब्रॅकेट वी कीप ऍज इट इज. आता फर्स्ट टू ब्रॅकेट मध्ये कॉमन दिसतंय बघा अँड क्यू अँड क्यू. मग अँड क्यू जर कॉमन राईट करता आलं तर ब्रॅकेट मध्ये व्हॉट इज रिमेनिंग इन साइड द ब्रॅकेट अँड क्यू ऍज इट इज. हिअर
P is remaining or here negation P is remaining. Common घेतलं. Third bracket keep as it is. P and negation Q. है पहिल्या दोन ब्रॅकेट मधून and Q आपण काय केलं आहे कॉमन घेतलेलं आहे. Here P or negation P. What is P or negation P? Here we use complement law. आता P जर ट्रू असेल तर हे फॉल्स येईल. P जर फॉल्स असेल तर ते ट्रू येईल. मग T or F or T, it is T. मग or साठी दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. मग T and Q or this is as it is. P and negation Q. Which rule we apply here? Complement law. Complementary law. We apply here complementary law. Again we have to use identity law. What is identity law? T and Q is Q. We know that T and P is P. Here T and Q is Q. Or P and negation Q. Here we apply identity law. Identity law. Again we have to use distributive law. But distribute here Q or P. In first bracket we write Q or P. याचं or दोघांबरोबर पण घ्यायचंय. मग Q or P in first bracket and Q or negation Q. Q or negation Q here. So next step. Which rule we apply here? Distributive law. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण यूज केलेला आहे इथे. आता इथे कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो. Q or P, we can write P or Q. बघा Q or P and P or Q both are same. कुठला लॉ यूज केला आहे? कम्युटेटिव्ह लॉ. And here Q or negation Q. हे फॉल्स असेल तर हे ट्रू येईल. हे ट्रू असेल तर ते फॉल्स येईल. मग F or F is F, otherwise true. इथे दोन रूल अप्लाय केले आपण. पहिला रूल केला आहे कम्युटेटिव्ह लॉ आणि सेकंड रूल अप्लाय केला आहे अगेन आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ सॉरी कॉम्प्लिमेंटरी लॉ. Complementary law. Then next, this statement is considered as P, and P and T is nothing but P. That is P or Q. Here we apply identity law. Identity law, and this is nothing but our RHS. This is required to. लेंथी क्वेश्चन जरी असला तर एकदम सिंपल आहे. स्टेप वाईज 4-5 स्टेप मध्ये आन्सर आहे. पहिला फर्स्ट ब्रॅकेट 2 ब्रॅकेट्स मधून आपण and Q will get common. In first bracket we use complementary law. Again we use distributive law. Again we use complementary law and commutative law. And then last identity law. This is nothing but RHS. Write down this. Question number 4. From exercise 1.4, last question. Again we take LHS to solve. What is LHS? LHS is negation P or negation Q implies P and negation Q. Here this is LHS. आता बघा ब्रॅकेट मध्ये आउटसाइड द ब्रॅकेट बघण्या आधी ब्रॅकेट मध्ये बघा फर्स्ट ब्रॅकेट कन्सिडर ॲज P. This bracket is nothing but statement P. And second bracket is nothing but statement Q. And in between these two statements, implication is there. Implication means conditional sign is there. So we use conditional law. What is conditional law? Conditional law is P implies Q is a logical equivalent to negation of first statement, implication becomes or second statement as it is. This is our conditional law. This rule, by using this rule, we can write outside negation sign as it is. Now what is conditional law? Negation of first statement, that is negation of bracket P or negation Q
implication becomes or, second statement as it is, that is this bracket P and negation Q as it is. Which rule we apply here? Conditional law. Conditional law. Understood this? Now, again, outside negation is there. This statement consider as a P. Second statement consider as a Q. And in between these two statements, or is there. Therefore, we have to use De Morgan's law. What is De Morgan's law? De Morgan's law means negation of first statement. First statement is negation of P or negation Q. This is negation of P or becomes and. Negation of a second statement is P and negation Q. Here De Morgan's law. We apply De Morgan's law here. आता बघा, double negation of any statement is original statement. म्हणजे हे statement राहील P or negation Q. And again, here we apply De Morgan's law. Now what is De Morgan's law? Negation of first statement and becomes or, negation of second statement, that is negation of negation Q. Bracket complete. Here we apply again De Morgan's law. De Morgan's law and negation of negation. Negation of negation. Apply negation of negation. What is the last step? P or negation Q as it is. आपल्याला ते as it is पाहिजे RHS मध्ये, म्हणून as it is. And this negation P as it is or negation of negation is original statement is Q. Again we use negation of negation. Negation of negation. And this is nothing but our RHS. This is the required proof. Alright. Very simple questions are there. Write down this. This is our exercise 1.3.